भाग पाडेल मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आज एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। मागच्या 4 ते 5 दिवसापासून शरीरात पाणी नसल्यामुळे रक्त गोठण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यांना कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। जर सरकारला जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी असेल तर सरकारने त्वरित जो शब्द दिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाची पूर्तता करावी आणि सगळ्या सोयऱ्याचा GR त्वरितल्या त्वरित काढून द्याव्या। नसता जर जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदार सरकार म्हणून मुख्यमंत्री साहेब आणि पूर्ण सरकारची जबाबदारी राहील। धन्यवाद। अरे भैया इससे तो हम यहाँ पावायचं ना एवढीच आहे की बाबा सगळं मराठा बांधवांनी महाराष्ट्र बंद हे पुकारलेलं आहे आणि गेवराई शहरामध्ये सर्व मराठा बांधव आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी बंदच्या कडकडीत हा पाठिंबा दिलेला आहे आणि बंद ठेवलेला आहे। त्यानिमित्त शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही मराठा आरक्षणाला का पाठबळ देत नाही आणि का पाठबळ जेव्हा पूर्तता करत नाही ते आम्हाला त्यांनी सांगावे। जरांगे पाटीलची तब्येत खालावलेली आहे, याबद्दल मराठा समाजामध्ये आक्रोश आहे का, काय सांगाल? जरांगे पाटलांची रात्री तब्येत जरा खालावली आहे, नाकातून थोडंफार रक्त निघत आहे आणि जरांगे पाटलांनी जीवाचा धोका आहे त्यांच्या, तर त्यांनी सरकारने त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच मराठा समाजाच्या वतीनं मागणी आहे। धन्यवाद। विश्ववंदिता शाह सुनो शिवसैक्षपुत्रा भद्राय राजते। हर हर महादेव, हर हर महादेव। शासनाकडे काय मागणी असते? आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी बंद आहे। आज त्या मराठा आरक्षणाला सर्व समाजाने पाठिंबा दिलेला आहे, तरी माझा पक्ष MIM पक्ष हा पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे। और किसान जे आंदोलन चालू आहे बॉर्डरवर त्यांच्यावर आश्रयधूर आणि अत्याचार केला जात आहे। राष्ट्रपती महोदयाला विनंती आहे की त्यांनी देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि निवडणुका पुरा घ्यावे। काय सांगाल, काल मोदीजींनी दुबईमध्ये मोठं फंक्शन केलं, मात्र इथं दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर गोळी झाडली, याबद्दल मोदी सरकारबद्दल काय सांगाल? मोदी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा
कारण सर्व समस्यावर मोदी सरकार फेल आहे. रोजगार, नोकरी असो, रोजगार असो, गरिबाची जे समस्या आहे, बेरोजगारी आहे, त्यावर पूर्ण 100% मोदी सरकार फेल झालेलं आहे. त्यांनी राजीनामा त्वरित द्यावा. धन्यवाद.